राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोनही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। थोड्याच वेळात या पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती हे तिघेही जण भाष्य करण्याची शक्यता आहे। राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत। सोबतच राज्यात सध्या गाजत असलेला सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मनोज जरांगे यांच्या आंदोलनासंदर्भातला। आपले प्रतिनिधी अमेय राणे आपल्याला माहिती देतात। अमेय, आज सकाळी सकाळी ही पत्रकार परिषद पार पडणार आहे। कोणते प्रमुख किंवा ठळक विषय या पत्रकार परिषदेत असतील? न्यायालयात सध्याची माहिती मिळते त्यानुसार मराठा आरक्षणाचे काही प्रतिनिधी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी सकारात्मक आणि त्याचबरोबर कायदेतज्ञ वकिलांशीही चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी काहीतरी तोडगा काढलेला आहे या संदर्भात आणि त्याचीच माहिती देण्यासाठी अगदी सकाळीच ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। कारण की यानंतर मुख्यमंत्री हे कोल्हापूर दौऱ्यावर रवाना होणार आहेत। त्यामुळे या पत्रकार परिषदेत आता नेमकी मुख्यमंत्री काय माहिती देतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। मात्र ही मुख्यमंत्र्यांची परिषद सकाळी 8:30 वाजता सुरू होणं अपेक्षित होतं। मात्र अजूनही माध्यमांना वर्षा निवासस्थानी प्रवेश दिला जात नाहीये। कारण की माहिती अशी मिळते की राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा थोड्याच वेळात वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल होणार आहेत आणि त्यानंतर हे दोघं एकत्रितरित्या एक संयुक्त पत्रकार परिषद घेणार असल्याची सध्याची माहिती आहे। त्यामुळे या पत्रकार परिषदेत नेमके ते काय काय माहिती देतात हे स्पष्ट होईल। परंतु मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री काहीतरी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। मनोज जरांगे यांची प्रकृती आपण बघितले की खालावली आहे। हायकोर्टाच्या निर्देशानंतर त्यांनी उपचार घेण्यास परवानगी दिलेली आहे आणि त्याला मान्यता सुद्धा दिलेली आहे। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा काही महत्त्वाची घोषणा होते का? त्याचबरोबर जसं तू सांगितलंस की राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध होणार हे आता जवळपास निश्चित झालंय। त्याचबरोबर अन्य काही महत्त्वाचे निर्णय जे गेल्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्री काही महत्त्वाची घोषणा किंवा माहिती देतात का हे या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट होईल। ज्ञानदा, धन्यवाद अमेय या सगळ्या अपडेट्स बद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।